आहे त्याने आमच्या पातकांसाठी स्वतःला दिलाय। कारण आदम आणि हवेनं ज्या वेळेला पाप केलं त्यावेळेला ते परमेश्वरापासून वेगळे झाले। पवित्रता आणि पाप एकत्र राहू शकत नाही आणि ते वेगळे झाल्याच्या नंतर त्याचा संबंध परमेश्वरासंगती तुटला आणि म्हणून त्याचं पाप होम हवन देऊन जनावरांचं रक्त अर्पण करून फक्त झाकलं जाऊ शकतं, समाप्त होत नाही। म्हणून फक्त देवाचं रक्त ते पाप नष्ट करू शकतं आणि म्हणून त्यानं स्वतःचा पुत्र स्वतःला येशू ख्रिस्ताला त्यानं आमच्या पातकांसाठी दिला। तो आमच्यासाठी वधीला गेला, तिसऱ्या दिवशी मृत्युंजय होऊन परत आला, सार्वकालिक मृत्यू नष्ट केला, सर्व काळचा जो मृत्यू तो नष्ट केला आणि सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त करून दिलं। म्हणजे ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेला त्याची धार्मिकता, त्याची पवित्रता, त्याचे गुण आमच्यामध्ये येतात आणि आमचं पाप नष्ट होतं। लक्षात घ्या, तो परमेश्वर पवित्र देव आहे। जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला पवित्रता प्राप्त होते। तो आमचा देव येशू ख्रिस्त सामर्थ्याचा देव आहे। जाणून घ्या, आज देवाचा आत्मा प्रत्येकाशी बोलत आहे। देव कसा आहे? येशू ख्रिस्त सामर्थ्याचा देव आहे। तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे। तो क्षमा करणारा देव आहे। ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी वधिलं त्यांना क्षमा करणारा देव। जोपर्यंत आम्ही आमच्या शत्रूला क्षमा करत नाही तोपर्यंत आमची प्रार्थना ऐकली जात नाही। तो क्षमा करणारा देव आहे। तो कधी न बदलणारा देव आहे। तो विश्वासू परमेश्वर आहे। आमचा देव हा विश्वासू परमेश्वर आहे। तो वचन पूर्ण करणारा देव आहे। तो जे वचन आम्हाला देतो प्रियानो, तो ते प्रत्येक वचन तो पूर्ण करतो। तो आमचा यहोवा राफा, यहोवा रोहे, यहोवा रोफे का आरोग्य देणारा देव आहे। त्याच्या रक्तामध्ये आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होते। तो यहोवा निस्सी, आमचा विजय देणारा विजयाचा झेंडा आहे। तो यहोवा शालोम, शांती देणारा शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त आमचा देव आहे। तो आमचा देव अश्रू पुसणारा देव, तो आमचा देव आनंद देणारा देव आहे। टाकलेल्या सोडलेल्यांना उचलणारा देव आहे। तो अशुद्धता नष्ट करणारा देव आहे। अशुद्ध शक्तीपासून सुटका प्राप्त करून नवीन जीवन प्राप्त करून देणारा देव आहे। तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे। तो खरा द्राक्षवेल आहे जो त्याच्यात राहतो आणि तो जे द्राक्षवेलात राहतो तो उत्तमातलं उत्तम फळ देतो। ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्तात राहतो त्यावेळेला तो आम्हाला फळ देणारा बनवतो। तो आमचा आबा बाप आहे, आमचा बाप आहे। जसं बापाशी बोलावं तसं आम्ही आमच्या देवाशी येशू ख्रिस्ताशी बोलतो। तो आमचा एल शदाय, आमचा प्रोव्हायडर, आमचा पुरवठा मंत्री आहे। आमची प्रत्येक गरज तो पुरवतो। कशी ते पुढे सगळं ऐकणार आहोत। तो प्रत्येक आमची गरज पुरवतो। तो आमचा तारणारा आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा आहे। तो जीवनीदार आहे, त्याच्या वाचून तिच्याकडे कोणीच जाऊ शकत नाही। तो ज्ञान आहे, परमेश्वर ज्ञान आहे। तो ज्ञानाचा प्रारंभ आहे, त्याचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय। तो दाविदाचा देव, स्तवनात बसणारा। आता आपण स्तवन केलेलं आहे, नाचून गाऊन परमेश्वराचं स्तवन केलं त्यावेळेला अशुद्ध शक्ती सैतान चमकाळला, खवळला, कारण त्याला माहिती आहे स्तवनात परमेश्वर उतरून येतो आणि स्तवनात त्याचं सामर्थ्य प्रगट होतं। तो स्तवनात बसणारा देव, तो वचन पूर्ण करणारा अब्राहम आणि इसाकाचा देव, तो आमचा देव आहे। तो परिस्थिती बदलवणारा, मनुष्य बदलवणारा, समय बदलवणारा आमचा देव आहे। तो दानियेलाचा देव, आमच्या शत्रूशी लढणारा, सिंहाची तोंड बंद करणारा देव येशू ख्रिस्त, तो आमचा देव आहे। असा आमचा देव आहे आणि आमचा येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर। पुढचा आपण पाहणार आहे तो न बदलणारा देव आहे।
सगळ्यात मोठं त्याचं ऍट्रिब्यूट, सगळ्यात मोठं त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं दैवत्व कशात आहे की तो कधीच बदलत नाही. तो कधी न बदलणारा देव आहे. त्याचे कोणतेही गुणधर्म कधीच बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो काल जे कार्य करत होता तेच कार्य आज करत आहे आणि तेच कार्य उद्या करणार आहे. तो जसा प्रेम करत होता तो आज करत आहे, तो उद्याही तसंच करणार आहे. तो कधीच बदलत नाही, कधीच नाही. मनुष्य बदलेल, व्यक्ती बदलेल, आई वडील बदलतील, बायको बदलेल, नवरा बदलेल, लेकरं बदलतील, सगळं जग बदलेल, पण परमेश्वर कधीच बदलत नाही. आमच्याकडून किती चुका होऊ दे, किती आमच्याकडून पाप होऊ दे, पण परमेश्वर आमचा देव कधी कधी कधीच बदलत नाही. तो सदा सर्व काळ सारखा आहे आणि हे सगळ्यात मोठं त्याचं ऍट्रिब्यूट आहे. आणि तेच आज आपण पाहणार आहे की आमचा देव न बदलणारा देव आहे. माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून पाप झालं, मी ही गोष्ट केली, मी ती गोष्ट केली, आता देव मला सोडेल नाही. तो कधीच सोडत नाही. तो व्यक्तीला बदलवतो, तो परिस्थिती बदलवतो, पण तो कधीच टाकत नाही, कधीच सोडत नाही, कधीच तोड फिरवत नाही. तुमच्याकडून घाणेरडी चूक झाली, नवऱ्याने चूक केली तर बायको पाठ फिरवायची डिवोर्स मागे. बायकोकडून चूक झाली तर नवरा मारेल आणि तिच्यापासून तिला घरातून हाकलून देईल आणि डिवोर्स देईल. पण तो देव कधीच नाही बदलत. तो कधीच सोडत नाही. एकदा त्याला हात धरलाय तो म्हणतो मी कधीच सोडत नाही, कारण की तो बाप आहे, कारण तो तारणार आहे, कारण की तो निर्माता आहे. त्यानं निर्माण केलेलं आहे. आम्ही त्याची प्रतिकृती आहोत आणि तो आम्हाला कधीच सोडत नाही. गणना 23 मध्ये परत एकदा वाचते मी, माझ्याकडे कान देव, देव काही मनुष्य नाही त्याने लबाडी करा. देव आहे तो, त्याला लबाड बोलण्याची काय गरज आहे. तो खोटंच काय सांगेल, तो जे बोलतो ते करतो. देव काही मनुष्य नाही त्याने लबाडी करावी, तो काही मानपुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेलं वचन तो पाळणार नाही काय, दिलेला शब्द तो पूर्ण करणार नाही काय. इब्रियाच्या 13व्या अध्याय आणि 8व्या वचनात म्हटलेलं आहे येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो कधीच नाही बदलत. मला किती 16 मध्ये म्हटलंय, कारण मी परमेश्वर न बदलणारा देव आहे. म्हणून याकूब वंशज आहो, तुम्ही नष्ट झाला नाही. परमेश्वर म्हणतो मी कधीच बदलत नाही, माझी कृपा बदलत नाही, माझी दया बदलत नाही, म्हणून तुम्ही नष्ट झाला नाही. परमेश्वर कायम कायम न बदलणारा आहे. तो कधीच बदलत नाही. आमचं भविष्य न बदलणाऱ्या देवाच्या हातात आहे. माझ्या प्रियांनो, सगळ्यात महत्वाची न बदलणारा देव. त्यामुळे काय होत आहे, कारण की माझं भविष्य, तुमचं भविष्य माझ्या स्वतःच्या हातात माझं भविष्य नाही, तुमचं भविष्य माझ्या हातात नाही, तुमचं भविष्य तुमच्या आई वडिलांच्या हातात नाही, तुमचं भविष्य तुमच्या नवऱ्याच्या, तुमच्या बायकोच्या हातात नाही, तुमच्या लेकरांच्या हातात नाही, तुमच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हातात नाही, की तुमच्या शत्रूच्या हातात नाही, की कोणत्या पास्टरच्या हातात नाही, कोणत्या सेविकेच्या हातात तुमचं भविष्य नाही. तुमचं भविष्य देवाच्या हातात आहे. आज पास्टर चिडतील, आज देवाचे सेवका तुमच्यापासून पाठ फिरवतील, आई वडील पाठ फिरवतील, त्यावेळेला ते तुमचं भविष्य कसंही बनवू शकले असते, काही बोलू शकले असते, काही करू शकले असते, उलटा पालट करू शकले असते. पण किती मोठी गोष्ट आहे की आमचं भविष्य, आमचं पुढे काय घडणार आहे आमच्या जीवनामध्ये, हे फक्त परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या हातात आहे, जो न बदलणारा आहे, ज्याची कृपा बदलत नाही, ज्याची प्रीती बदलत नाही, ज्याचं आमच्याकडे बघणं बदलत नाही, जो आम्हाला म्हणतो तू माझं लेकरू आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो, तर ते त्याचं बोलणं कदापि 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 बदलत नाही, कधीच बदलत नाही. तो सदा सर्व काळ न बदलणारा आहे. तो न बदलणारा आहे. त्याच्यामुळं त्यानं जी अभिवचनं दिली ते प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करतो. अब्रामाला त्यानं अभिवचन दिलं की तुझी संतती मी वाळू इतकी करेल. सारेनं विश्वास ठेवला नाही आणि त्यांनी हगार दिली की माझे पिरियड संपलेले आहेत, माझं मासिक पाळी येणं बंद झालेलं आहे, मी म्हातारी चटखट झालेली 80 वर्षाची 90 वर्षाची आणि मला आता कुठं लेकरू होईल. 100 वर्षाचा माझा नवरा झाला, कसं लेकरू
लेकरं होईल. आणि तिनं कोणाला दिलं तर तिच्या दासीला दिलं. दासीकडे जा, त्याच्यापासून होईल तुला लेकरू. पण देवाने सांगितलं होतं तुझ्याच पासून 90 वर्षाचा 90 वर्षाची सारा तुझ्याच बायकोपासून तुला मी लेकरू दे आणि ती संतती अगणित होईल. तो वचन देणारा देव. त्याने चूक केली, हगारचं ऐकलं आणि इस्माईल झाला. परंतु लक्षात घ्या परमेश्वराने त्याला इसहाक दिला. सारेपासूनच मृत झालेल्या तिच्या गर्भाशयामध्ये 90 वर्षाची झालेली म्हातारी सारा तेवढीच तरुण होती, तेवढीच टवटवीत होती आणि तिच्या गर्भाशयामध्ये परमेश्वरानं लेकरू दिला. तो वचन देणारा देव, तो वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. दावीद 25 वर्ष भटकत राहिला, पण त्याला सांगितलं तर तुला मी राजा करणार आहे. परमेश्वराने ते पूर्ण केलं. लक्षात घ्या प्रियांनो, तो जे काही बोलतो 15 वर्ष दावीद फिरत राहिला आणि ते परमेश्वरानं पूर्ण केलं. अब्राहमाने 25 वर्ष वचन दिल्याच्या नंतर वाट पाहिली. 25 वर्षानं त्यानं ती पूर्ण केली. विलंब लावतो परमेश्वर, वाट पाहायला लावतो, पण परमेश्वर ते पूर्ण करतो. तो वाट का पाहायला लावतो ते आपण पुढे शिकणार आहोत. पण लक्षात ठेवा, तो जिवंत देव दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. काम देव नाही का प्रियांनो? प्रत्येकाचं की देवाचा आत्मा बोलत आहे, मी नाही बोलत आहे. आणि देवाचा आत्मा जे बोलतो ते त्या व्यक्तीच्या जीवनात पूर्ण करतो. आज तो तुमची भेट घेत आहे, आज तो तुमच्या जीवनाला कलाटणी देत आहे. तुमचं जीवन पूर्णपणे ऐकल्यानंतर तो बदलून टाकत आहे. तो स्थिरतेचा देव आहे, तो कधीच नाही बदलत. तो कायम पवित्र आहे. तो त्याची पवित्रता कधी कदापि बदलत नाही. तो परिपूर्णतेचा देव आहे. परमेश्वर फक्त एकमेव देव जो परिपूर्ण आहे. जगात कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नाही. प्रत्येक व्यक्ती चूक करणारी. तो परिपूर्णतेचा देव, तो आमच्यामध्ये राहतो. लक्षात घ्या, ज्यावेळेला येशू ख्रिस्ताने आमचा तारणारा देव म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला तो आमच्यात राहतो. तो कुठे चर्च मध्ये राहत नाही, तो आमच्यात राहतो. आम्ही जिथे जाईल तिथे तो आमच्यामध्ये असतो. पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. शरीरी तुझे रक्त खेळोनी आहे. तो येशू ख्रिस्त माझ्यामध्ये उठतो. तो माझ्यामध्ये आहे. तो परिपूर्णतेचा देव माझ्यामध्ये आहे. तो प्रॉस्पेरिटी देणारा, संपन्नता, पैसा आणि वैभव देणारा देव, ज्ञानाचा परमेश्वर, तो तुमच्यात राहतो. तो जसा आहे तसे तुम्ही होता. प्रचंड सामर्थ्य हे ज्या वेळेला आम्हाला कळतं आणि आम्ही तो विश्वास धरतो, तो विश्वास आमच्या जीवनात कार्य करतो. तो विश्वास आमच्या जीवनात कार्य करतो. प्रियांनो, तो प्रॉस्पेरिटी देणारा देव, सामर्थ्य पुरवणारा देव, तो सामर्थ्य देणारा देव, तो देव लक्षात घ्या आमच्यामध्ये राहतो. ह्याचा अनुभव मी घेतला म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. मी पूर्ण महाराष्ट्रात मिनिस्ट्री करत फिरते. तुमच्या पास्टरांना विचारा, मी कोणाकडून 1 रुपयाही घेत नाही. न जाण्याचा खर्च, ना कोणत्या गोष्टी. कंटिन्यू मी जाते दर आठवड्याला. ज्या ठिकाणी बोलवलं मी नाही म्हणत नाही. पुरवठा कोण करतो? परमेश्वर. तो सामर्थ्याने पुरवठा करणारा देव आहे. तो संपन्नतेचा देव आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. आणि तो आमच्यामध्ये राहतो. प्रियांनो, तो आमच्यामध्ये राहतो. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. तो आरोग्य देणारा देव, जेव्हा रोहे जो काल आज आणि युगानुयुग सारखा, तो देव आमच्यामध्ये राहतो. तो देव फलद्रुपता देतो. तो कधीच नाही बदलत. त्याचं फलद्रुपता, त्याचं आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्म्याची फळं देणं कधीच थांबत नाही. त्याचं आम्हाला आरोग्य देणं कधीच थांबत नाही. तो आरोग्य देणारा देव आहे. नाही, काल तो कॅन्सर बरा करत होता, आज तो कॅन्सर नाही बरा करणार.
आता बदललाय. आता देव ना फक्त पॅरलाइज झालेले लोक बदलणार, फक्त कोरोना झालेले लोक बदलणार नाही. तो आरोग्य देणारा देव, तो आमचे सर्व अपराधांची क्षमा करतो. स्तोत्रसंहिता 103 मध्ये सांगितलंय, तो आमच्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि तो आमचे सर्व रोग बरे करतो. तो न बदलणारा देव आहे. त्याला बसलेल्या फटक्याने, त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या नावामध्ये आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. तो न बदलणारा देव आहे, म्हणून आज देखील आम्हाला त्याचं आरोग्य प्राप्त होतं. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही, कारण तो कधीच बदलत नाही, तो कधीच सोडत नाही. आम्ही कुठेही जाऊ दे, कसेही असते. आपण मगाशी म्हटलं ना गाणं, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या ठाई असो. माझ्यामध्ये ख्रिस्त बसतो, तर मला कोणत्याच गोष्टीचं भय नाही, कोणत्याच गोष्टीचं, ना भविष्याचं भय, ना आता घडणाऱ्या गोष्टींचं भय, कोणत्याही गोष्टीचं मला भय नाही, कारण तो माझ्यामध्ये बसतो. लक्षात घ्या, तो न बदलणारा देव. परत ऐका, मगापासून मी तुम्हाला सांगितलं तो कसा बदलत नाही. तो न बदलणारा देव कसा आहे, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे गुण कसे आहेत आणि त्याचे गुण न बदलणारे कसे आहेत. तो ते कधीच बदलत नाही, कधीच बदलणार नाही. म्हणून तो देव आहे. आणि तो मात्र काय करतो, तो कधीच बदलत नाही, कधीच नाही, पण तो आम्हाला बदलवतो. तो आम्हाला बदलवतो प्रियांनो. तो आमच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना बदलवतो. तो आमचा समय बदलवतो आणि तो आमची परिस्थिती बदलवतो. तो सामर्थ्याचा, तो आमची परिस्थिती बदलवतो, तो आम्हाला बदलवतो, तो आमच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला बदलवतो आणि तो आमचा समय बदलवतो. नीतिसूत्र याचा तिताला पत्र याचा 3रा अध्याय 5वं वचन. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारविले आहे. 2 कोरिंथीकरास पत्र याचा 2रा अध्याय 5वा अध्याय 17वं वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले आहे, पहा नवे झाले आहे. तो आमच्यात आहे. आमची पातका आमच्यात नाही, आमचा भूतकाळ आमच्यामध्ये नाही, आमच्या चुकीचे गुण आमच्यामध्ये नाही, तर आमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. आमच्यामध्ये न बदलणारा देव आहे. तो न बदलणारा देव, तो आम्हाला बदलवतो. आता आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वरा माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे, परमेश्वरा माझ्या सासूचा त्रास देणं कमी होते, परमेश्वरा माझी सून बदलू दे, माझा पोरगा तेवढा बदलू दे. परमेश्वरा किती काळ करतात राहावं, किती काळ या समस्यांमध्ये जीवन जगावं, याच्यातून मला बदलव परमेश्वरा, याच्यातून मला बाहेर काढ परमेश्वरा. सतत आम्ही प्रार्थना करतो, मागतो. पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करतात, देवाचे सेवक आमच्यासाठी प्रार्थना करतात. कर्जातून मुक्तता दे, आरोग्य दे, या रोगातून मुक्तता दे, या कॅन्सरमधून मुक्तता दे, या एड्समधून मुक्तता दे, या कोरोनातून मुक्तता दे, या अमक्या आजारातून मुक्तता दे, पॅरालाइज अटॅकमधून मुक्तता दे, या शेजारी त्रास देणारे लोक त्यांच्यापासून मुक्तता दे. माझं स्वतःचं घर मला प्राप्त होऊ दे, माझी परिस्थिती बदलली जाऊ दे, माझे लेकरं शिकले जाऊ दे. अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो. चांगलं काम मला मिळू दे, मला चांगला पती मिळू दे, मला चांगली पत्नी मिळू दे. आमच्या अनेक प्रार्थना असतात, पण त्या प्रार्थनेची उत्तरं नाही मिळत आम्हाला. आम्ही रडतो, मागतो, परमेश्वराकडे मागत आहोत. मग तो काय देतो? तो जर अश्रू पुसणारा देव आहे, तो जर आनंद देणारा देव आहे, तो जर आरोग्य देणारा देव आहे, तर आज मी एवढे दिवस झाले वाट बघत आहे मला आरोग्य मिळण्याची, मग मला अजूनही आरोग्य का नाही मिळत आहे? मी वाट बघत आहे माझा पती बदलण्याची, मला हडचिड करतो, त्रास देतो, मारतो. माझ्या घरात अशांती, सतत फटफट फटफट, किरकिर, भांडणं आणि सगळ्या वाईट गोष्टी होतात. हा आजार संपला नाही तर
समस्या कंटिन्यू मी सहन करत आहे, मग परमेश्वर ऐकत का नाही? तू जर एवढा सामर्थ्याचा देव आहे तर तुम्हाला उत्तर देत का नाही? तू केव्हा करेल, कधी करेल, कसं करेल, केव्हा होईल, होईल की नाही होईल? अनेक प्रश्न आमच्या अंतःकरणात असतात. माझ्या प्रियांनो, तो आम्हाला उत्तर देण्याच्या आधी बदलवतो. तो उत्तर देण्याच्या आधी आम्हाला बदलवतो. का विलंब लागतो? त्याची वाट पहा. जे त्याची वाट पाहतात ते कदापि लज्जित पचित होत नाही. वाट पाहायला का लावतो? कारण वाट पाहत असताना तो आम्हाला बदलवतो, आमच्या जवळच्या व्यक्तींना बदलवतो, आमचा समय आणि परिस्थिती बदलवतो. मला पत्नी दे, चांगली पत्नी दे, उत्तम पत्नी दे. आणि पण ती पत्नी देण्यासाठी तू कमवतो चांगलं, तू सज्जन आहेस. 4 बायकांकडे बघणं, 4 पोरींकडे बघणं, नको त्या गोष्टी चुकीच्या करणं. घराची जबाबदारी तुला घेता येत नाही, तू तुझ्या बायकोची जबाबदारी घेऊ शकशील. देव देईल तुला चांगली पत्नी, पण तिला तू सांभाळू शकशील. लग्न केलं, देवाने चांगली पत्नी दिली, लगेच तुझा तिचं पटणार नाही, ती जाईल माहेरी निघून, डिवोर्स होईल. देवाची वाट पाहतो, त्याला परमेश्वर आधी बदलवतो, आधी त्याला त्याची जबाबदारी पाळायला शिकवतो, आधी त्याला काम करायला शिकवतो, आधी त्याला घराची जबाबदारी घेणं करायला लावतो, त्याला फोडतो, तोडतो, मोडतो. सगळ्या इतर ज्या स्त्रिया आहेत त्या माझ्या माता आणि बहिणी आहे, हे विचार त्याचे बदलून टाकतो, हे बोलायला शिकवतो त्याला, हे विचार त्याच्यामध्ये टाकतो की प्रत्येक स्त्री माझी माता आणि माझी बहीण आहे, माझी आई आहे. ही भावना निर्माण करतो, वेगळ्या पद्धतीने त्याला बदलवतो. चिडचिड, राग, द्वेष या भावनातून बाजूला करतो जे त्याची वाट पाहतात त्यांना, आणि त्याला आधी परमेश्वर उत्तम बनवतो आणि मग त्याला उत्तम पत्नी देतो. मला उत्तम नवरा दे, चांगला पती मला मिळू दे परमेश्वरा, देवाचा सेवक मिळू दे. अरे पण तुला साधं घरामध्ये आल्या गेल्यांची स्वागत करता येत नाही, आदरातिथ्य करता येत नाही, आई वडिलांचा मान राखता येत नाही, आईवर प्रेम करता येत नाही. आईला ते गबस का, तुला डोकंच नाही, गबस, तुला काहीच कळत नाही, तुला काहीच समजत नाही. अगं जर तू तुझ्या आईला आणि तुझ्या सख्या वडिलांना मान आणि सन्मान देऊ शकत नाही तर तू ज्या घरात जाणार आहे त्या पतीची आई आणि बाप, तुझा बाप आणि आई म्हणून तू कशी स्वीकारशील, त्यांची सेवा तू कशी करशील? ज्या वेळेला परमेश्वर तिला बदलवतो, तिला सेवा करणं, आदरातिथ्य करणं, सन्मान करणं, स्वतःला जिजवणं, त्याग करणं काय आहे हे ज्या वेळेला तो शिकवतो, तिचं जीवन बदलवतो, त्यावेळेला उत्तमातलं उत्तम व्यक्ती तिच्या जीवनात येतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये विलंब लागतो. पैसा दे देवा, पैसा दे. घरामध्ये काहीच टिकत नाही. घरामध्ये चांगली नोकरी लागू दे माझ्या नवऱ्याला, माझ्या लेकराला चांगली नोकरी लागू दे, घरामध्ये मला चांगलं काम लागू दे, या गोष्टी होऊ दे, त्या गोष्टी दे, जमीन माझी मिळू दे, माझ्या ह्या गोष्टी होऊ दे. पैसा दिला आपण ते वापरण्याचा. आज जर तुझ्या हातामध्ये कर्ज काढून तू 1000 रुपये घेतले तर ते आलेले कर्ज काढून गेलेले 1000 रुपये धनाधन वापरून मोकळे होतात. हा वाढदिवस करा, तो वाढदिवस करा, हे करा, ते करा, पैसे खर्च करून मोकळे होतात. परमेश्वर अडचण राहू देतो, पैशाचं मोल समजू देतो, त्रासातून जाऊ देतो, कळू देतो. सगळं सोंग काढता येतात, पैशाचं सोंग काढता येत नाही. मागितलं तर चांगलं चांगले आपले लोक पाठ फिरवतात, त्या पैशाचं मोल समजू देतो आणि मग तो आमच्या हातामध्ये पैसा देतो, मग तो संपत्ती देतो. आधी तो आम्हाला बदलवतो. प्रियांनो, दाविदाला सांगितलं तू राजा होशील, दाविदाला सांगितलं तू राजा होशील. राजा झाल्याबरोबर परमेश्वर त्याला लगेच परमेश्वराने अभिषेक केला शलोमोनाच्या द्वारे. लगेच त्याला राजा नाही बनवला. 15 वर्ष तो पळत राहिला. शाऊल त्याचा सासरा राजा त्याच्या पाठीमागे हात धुवून लागला होता त्याचा नाश करण्यासाठी. अनेक वाईट परिस्थितीतून तो गेला
आणि मग परमेश्वरानं त्याला राजगादीवर बसवलं. पळणं काय असतं शत्रूपासून, बचावणं काय असतं, आणि तरीच देखील देवाच्या अभिषेकाचा, अधिकारांचा सन्मान करणं काय असतं, वागणं काय असतं, हे त्याला शिकवलं. दर भटकवलं, एकेका भाकरीसाठी मोहताज केलं. भाकर मागितली तर लोकांनी त्याला वाईट वाईट बोलून हाकलून दिलं. ते त्याला अनुभवू दिलं राजा म्हणायच्या आधी, राजाचा जावई असताना देखील. आणि मग त्याला राजगादीवर बसवलं. 15 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. 15 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. येशू ख्रिस्ताने 30 वर्ष वाट पाहिली. नंतर 30व्या वर्षी त्याचा बाप्तिस्मा झाला आणि परमेश्वराचा आत्मा उतरून आल्यानंतर त्याने 3.5 वर्ष कार्य केलं. एस्तेर वाट पाहावी लागली. योसेफाला वाट पाहावी लागली 33 वर्ष. 33 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. त्याला वचन दिलेलं होतं की तुझी आई वडील, तुझे भावंड सगळे तुझ्या समोर नमन करतील आणि तू त्यांना सेव करणारा, वाचवणारा होशील. ते व्हायला 33 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. अनेक समस्यातून त्याला जावं लागलं. त्याच्याच लोकांनी त्याला फेकून दिलं, भावांनी त्याला टाकून दिलं, गुलाम म्हणून विकलं. पोटिफरच्या बायकोनी रेपचा, बलात्काराचा आरोप लावला, कैदेत टाकण्यात आला, तुडवला गेला. परमेश्वरा तू कुठे आहेस, कधी कशी कसं होईल, अशा परिस्थितीतून जाऊन दिलं आणि मग दिलेलं अभिवचन पूर्ण केलं. तो तयार करतो आम्हाला. का माझ्या प्रार्थनेची उत्तरे लगेच मिळत नाही, का घडत नाही असं, का मी मागतो मला चांगली नोकरी का मिळत नाही, का मी सन्मानाचं पात्र होऊ शकत नाही. माझ्या प्रियांनो, माझ्याकडे विजय म्हणून, मी आता ते मोठ्या ह्याच्यात सांगू शकत नाही कारण खूप उशीर झालेला आहे, परंतु विजय म्हणून एक मुलगा येत होता. काळा कुट्ट पत्र टाकण्यासाठी, पेपर टाकण्यासाठी. मी एक संक्षिप्तात सांगते, अगदी थोडक्यात सांगते. मला तो त्याचं फक्त त्याचं वागणं इतकं घाण वाटलं होतं की मी त्याच्या मालकाला सांगितलं त्याला पाठवू नको. कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकत होता, परंतु अतिशय 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 घाण व्यसन, वाईट गोष्टींचं वळण होतं. आणि परमेश्वराने सांगितलं त्याची केळस करू नको. मी त्याला निवडलं. म्हटलं परमेश्वर, एवढा घाणीतून येणारा, एवढा घाण दिसणार, इतका घाण वास, ती घाण नजर, आणि देवाने मला सांगितलं आत्ता गुडघे टेक. मी त्याला निवडलं. तुझ्या घरच्यांना त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल त्याला भेटण्यासाठी. इतका उंचावर मी त्याला पोहोचवणार आहे. आणि देवाने सांगितल्यानंतर मी प्रार्थना केली. मग मी त्याला सांगितलं की तुला मी इंग्लिश आणि मॅथ्स शिकवलं तर येशील का. आणि तो म्हटला हो मी येईल. आणि मी त्याच्यासाठी त्याला 1 महिना फक्त शिकवलं. पण ते सांगत असताना मी त्याला येशू ख्रिस्ताची ओळख दिली. फक्त सांगितलं तू कोण देव आहेस हे परमेश्वराकडे माग, तू माझ्याशी बोल, तू कोण देव आहे मला स्पर्श कर, मला बदलायचं. आणि त्याने स्वतः मागितलं आणि त्याने 3ऱ्या दिवशी मला सांगितलं येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. मी त्याचा अनुभव घेतला आणि त्याचं जीवन बदललं. त्याचं येशू ख्रिस्ताला त्याने तारणारा देव म्हणून स्वीकारलं. त्यावेळेला मी त्याला सांगितलं की विजय, तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार माझ्या घरच्यांना, इतकं परमेश्वर तुला पुढे देणार आहे. तू प्रेझेंट वर्षीपर होणार आहेस. परमेश्वर तुला कार्य करण्यासाठी उभं करत आहे. तो म्हटला मी झोपडपट्टीत राहतो. एक छोटंसं बारदान जे असतं म्हणजे पोतं लावून केलेलं घर आहे, त्याच्यामध्ये आम्ही राहतो. तेच त्याच्यात तिथं लहानी आहे, तिथंच घर आहे. आणि वडील पितात, आई आणि मी आणि माझी आई राहतो. म्हटलं मला माहीत नाही, देवाने मला सांगितलं. त्याच्यानंतर मी त्या एका पास्टरसाठी त्याला इंट्रोड्यूस करून दिलं. आणि त्याला मी सांगितलं की 2च महिने परीक्षेला राहिले, मी शिकवलं तुला, तू 2 महिन्यात काठावरचे मार्क मिळवशील. पण ह्या वर्षी जर तुला अभ्यास झाला तर पुढचा पूर्ण वर्ष तू मनापासून अभ्यास करून चांगले मार्क घेऊ शकशील, कारण कष्ट करणं गरजेचं आहे. आणि माझ्याकडे तो आला. त्यावेळेला 1 वर्षाने आला, त्याच्यानंतर आला नाही. 1 वर्षाने आला. त्यावेळेला तो 70 मार्क घेऊन पास झालेला होता. त्यानं शाळा बदलली होती, कॉर्पोरेशनची शाळा, परंतु दुसऱ्या कॉर्पोरेशनच्या शाळेत तो गेला. त्याला म्हटलं का बदलली, तर जुने मित्र, जुन्या गोष्टी, जुन्या घाण गोष्टी सगळं मला टाकून द्यायला देवाने सांगितलं. आणि त्याच ज्या चर्चमध्ये तो जॉईन झाला त्याच चर्चच्या पास्टरच्या मुलीसाठी त्याचं लग्न झालं. त्याने स्वतःचा फ्लॅट घेतला आणि त्या घरामध्ये त्याने त्याच्या आईला आणून ठेवलं.
वडिलांची दारू सुटली 3 वर्षांनी, वडील त्याच्या संधी येऊन राहिलं. आज परदेशात त्याचं जाणं येणं कंटिन्युअसली आहे. 6 वर्षामध्ये त्याची परिस्थिती पूर्णपणे बदलते. फक्त 6 वर्षांमध्ये. माझ्या प्रियांनो, 6 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. देवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. जे लोक त्याला तुच्छ लेखत होते, जे लोक त्याची किळस करत होते, माझ्या शेजारचे आसपासचे, त्या लोकांना त्याला भेटायची अपॉइंटमेंट आज घ्यावी लागते, असं उच्च स्थानावर परमेश्वरानं ठेवलेलं. अशी कितीतरी उदाहरणं जे त्याची वाट पाहतात, त्यांच्या जीवनात तो कार्य करतोच करतो. कारण तो जिवंत देव आणि तो न बदलणारा देव आहे. आणि तो न बदलणारा देव तुमच्यामध्ये आहे. तो आधी आम्हाला बदलवतो. का विलंब लावतो, का वाट पाहायला लावतो? कारण त्याला हवं तसं आम्हाला तो बनवतो. तो पवित्र आहे आणि तो आम्हाला पवित्र करतो. तो म्हणतो मी पवित्र आहे, जसा मी आहे तसे तुम्ही व्हावे. कारण तो जर आमच्यात राहतो तर आम्ही त्याच्यासारखेच राहणार आहोत. साधं उदाहरण आहे. बल्ब घेतला तुम्ही आणि काचेचा बल्ब घेतला. तुम्ही जर पाहिलं तर तो पूर्ण काचेचा असतो. इलेक्ट्रिसिटी लावलेली नसेल, वीज गेलेली असेल. पण ज्यावेळेला वीज येते आणि ते बटन तुम्ही ऑन करतात त्यावेळेला तो पूर्ण पांढरा शुभ्र आणि प्रकाशित दिसतो. त्या विजेचं अस्तित्व, त्या इलेक्ट्रिसिटीचं अस्तित्व त्याच्यामध्ये दिसतं. त्या प्रकाश त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्या अंधार तो सगळा काढून टाकतो आणि ते बल्ब काचेचं काही दिसतच नाही, दिसतो तो फक्त पांढरा शुभ्र प्रकाश. तसा देव येशू ख्रिस्त ज्या वेळेला आमच्यामध्ये येतो प्रियांनो, त्यावेळेला आमच्यातला अंधार, आमच्यातलं पाप सगळं नष्ट होतं आणि आमच्यात दिसतो तो फक्त येशू ख्रिस्त आणि त्याचे गुणधर्म. तो सामर्थ्याचा देव, आरोग्य देणारा देव, तो परिस्थिती बदलवणारा देव, मनुष्य बदलवणारा देव आणि तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव तो आमच्यामध्ये आहे आणि तो कार्य करतो. मग विलंब का लागतो? तर आम्हाला तो बदलवतो, पूर्णपणे बदलवतो. तो आम्हाला खंबीर करतो. यहोशुआ याचा पहिला अध्याय 9व्या वचनात सांगितलं, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको. कारण तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे. कारण तो तुमच्यामध्ये आहे. तो म्हणतो तू खंबीर हो, घाबरू नको. तुझ्या विरोधकांना घाबरू नको. तुला त्रास देणारे लोक, वेळोवेळी तुमचा बॉस असू दे, तुमचे घरातले लोक असू दे, मालक असू दे, आसपासचे लोक असू दे, कामावरचे लोक असू दे, त्रास देणारे, परमेश्वर नको, घाबरू नको, खंबीर हो, मी तुझ्यासाठी लढेन. दुसरी गोष्ट, पुढची गोष्ट म्हणजे तो आमच्यामध्ये त्याची वचनं घालतो, आमच्या मुखामध्ये त्याची वचनं घालतो प्रियानो. कारण लिहिलेलं वचन म्हणजे बायबल आहे आणि वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही, असं यशया 55 मध्ये सांगितलेलं आहे. आणि जिवंत वचन म्हणजे शब्द येशू ख्रिस्त आहे. योहानेचा 1 अध्याय 1 वचनात सांगितलंय, तो शब्द आहे, तो देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. जिवंत शब्द येशू ख्रिस्त, लिहिलेला शब्द बायबल आहे. तो आमच्यामध्ये राहतो, तो शब्द आमच्यामध्ये राहतो, तो त्याचं वचन आमच्या मुखात घालतो. इर्माया 31-33 मध्ये सांगितलेलं आहे, मी आपली वचनं तुझ्या मुखात घालीन आणि मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात देईन. माझ्या प्रियांनो, आणि ते वचन कार्य केल्याशिवाय परत कधीच जात नाही. तो आमच्यामध्ये राहतो आणि आम्हाला त्याच्यात ठेवतो. फिलिप्पीकरास पत्राचा 4 अध्याय 7व्या वचनात, सर्व बुद्धिमान सामर्थ्यात पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार येशू ख्रिस्ताच्या ठाई राखेल. त्याची शांती आमच्यामध्ये तो देतो. तो शांतीचा राजकुमार आमच्यामध्ये राहतो. तो अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, तो आमच्यामध्ये राहतो. तो आयुष्याचा पुरवठा करणारा आमच्यामध्ये राहतो. तो जेव्हा कोणी धार्मिकता, तो आमच्यामध्ये राहतो आणि तो आमचं जीवन बदलवतो. तो म्हणतो जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. तो खरा द्राक्षरस आहे. तो म्हणतो मी माझ्या पित्यामध्ये राहतो. योहान याचा 15वा अध्याय घरी गेल्यानंतर वाचायचा आहे. मी माझ्या पित्यामध्ये राहतो आणि पिता माझ्यामध्ये राहतो. स्वर्गीय पित्यामध्ये राहतो आणि स्वर्गीय पित्या माझ्यामध्ये राहतो. तो जे सांगतो ते मी करतो. त्याचं कार्य, त्याची योजना मी पूर्ण करतो. म्हणून सांगतो तुम्ही माझ्यामध्ये राहा,
मी तुम्हामध्ये राहील. म्हणते ज्या वेळेला येशू ख्रिस्त आमच्यामध्ये राहतो, ये तू माझ्या अंतःकरणात ये म्हणतो, त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो प्रियांनो. आणि त्याचा पवित्र आत्मा ज्या वेळेला आमच्यामध्ये राहतो त्यावेळेला कोणतीच अशुद्ध शक्ती आमच्यामध्ये राहू शकत नाही. ते फक्त सैतानाचा धिंगाणा असतो आणि खेळ असतो. लक्षात ठेवा, ज्या वेळेला येशू ख्रिस्त तारणारा देव म्हणून आमच्या अंतःकरणात आम्ही स्वीकारतो त्यावेळेला कोणतीच अशुद्ध शक्ती आमच्यात राहू शकत नाही. आणि कोणतीच अशुद्ध शक्ती आमच्या शरीराचा गैरवापर करून आकांत तांडव करूच शकत नाही. तो सैतानाने दाखवलेला खेळ आहे आजूबाजूला. हे लक्षात घ्या. जर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, सगळ्यांनी 2 मिनिटं बोला, येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. छातीवर हात ठेवून म्हणा, येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. माझ्यात अशुद्ध शक्ती राहू शकत नाही. माझ्यात अशुद्ध शक्ती राहू शकत नाही. माझ्यात अपवित्रता राहू शकत नाही. माझ्यात रोग आजार राहू शकत नाही. कारण माझ्यात येशू ख्रिस्त आहे. माझ्यात येशू ख्रिस्त पवित्र देव आहे. माझ्यात अपवित्रता राहू शकत नाही. आमेन आमेन. थँक्यू जीसस. लक्षात घ्या, हे कन्फेशन खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही या मुखाने जे बोलाल तेच घडणार आहे. म्हणून आपल्या कुणाबद्दल बोलत असताना, आपल्या लेकराबद्दल, घरातल्याबद्दल बोलताना सावध राहा प्रियांनो. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, स्पष्ट सांगतं, तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. कारण तुमच्या जिवंत येशू ख्रिस्त राहतो. तुम्ही जे बोलाल तेच घडेल येशूच्या नावात. म्हणून तुम्ही काय बोलता सावध राहा. कुणालाही मूर्ख म्हणणं किती मोठं पाप आहे, कारण तो व्यक्ती मूर्खतेकडे जाते. जर तुम्ही शाप द्याल तर शाप तुमच्याकडे येतील. जर तुम्ही आशीर्वाद द्याल तर आशीर्वाद तुमच्याकडे येतील. तुम्ही दुसऱ्यांना शहाणा आणि उत्तम आणि चांगला म्हणाल तो उत्तम आणि चांगला होईल. आणि तेच उत्तमता, धार्मिकता, ते चांगलं पण तुमच्यामध्ये दुपटीने वाढतं. दुपटीनं वाढतं. म्हणून शिव्या देणं किती खतरनाक आहे लक्षात ठेवा. ज्याला तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला शिवी देता ती शिवी तुमच्याकडे येते. त्या शिवीचा अर्थ जाणून घ्या आणि मग तुम्हाला कळेल किती तुम्ही किती घाण बोललेला आहे त्या व्यक्तीबद्दल. त्या व्यक्तीच्या जीवनात किती घाण घडो हे बोललेला आहात, ते तुमच्या जीवनात डबलीनं घडणार आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही काय बोलता, उपदेशात म्हणतो सावध राहा. एकेका शब्दाचा हिशोब तुम्हाला देवाला द्यायचा आहे. तुम्ही जे बोलता तेच घडतं. बाई ग, घरातली पिढा काही जात नाही, ती जाणार नाही. कारण तुम्ही बोलता, अरे तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे ना, तारणारा देव म्हणून येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेला आहे ना, पुन्हा उठला तो ख्रिस्त, तो तुमच्यामध्ये आहे ना. मग तुम्ही कसं काय म्हणाल, हा आजार काही केला जातच नाही, ही दलिंदरी काही केला जातच नाही, हे पोरगा कधी सुधारणार नाही, हा नवरा पिण्याचं कधी सोडणार नाही, ही बाई कधी सुधारणार नाही, हिची किरकिर कधी कमी होणार नाही. अरे तुम्ही जे बोलताय ते घडतंय. तुम्ही जे बोलताय ते घडतंय. तुम्ही सैतानाच्या योजना पूर्ण करताय. म्हणून माझी जीवा परमेश्वरा तुझ्या हातात घे. मी यशस्वी होणार, मी उत्तम होणार, मी बेस्ट होणार, माझी लेकरं चांगलं शिक्षण घेणार, माझा बॉस बदलणार. किती क्रूर आणि दुष्ट दुसऱ्यांचं ऐकून वागणारा असते, डोक्यात एखादं खूळ घेतलं तर तेच खूळ घेऊन नाचणार असेल, पण परमेश्वर त्याला बदलवेल. कारण देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, मनुष्य बदलवणारा देव आहे. तुमच्या मुखामध्ये काय तुम्ही बोलता त्या मुखामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे. म्हणून सांभाळून बोला. प्रत्येक शब्द बोलताना सावध राहा, सावध राहा. परमेश्वर आमच्यात राहतो. लक्षात घ्या, तो का विलंब लावतो, कारण त्याला आमच्यामध्ये राहायचंय. त्याचं वचन तो आमच्यामध्ये देतो. तो आम्हाला त्याला जाणू द्यायला लावतो. लग्न झालेली पत्नी आणि नुकतंच लग्न झालेला पुरुष
ज्यावेळेला दोघे एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांना जाणून घेतात, एकमेकांच्या आवडीनिवडी, काय आवडतं काय नाही, काय छान चवदार लागतं, नॉनव्हेज आवडतं का व्हेज आवडतं, पुरणपोळी आवडते का शिरा आवडतो, ताक धुतलेलं आवडतं की ताकात हात धुतलेले आवडतात का बाहेर जाऊन हात धुतलेले आवडतात, सगळ्या सवयी जाणून घेतो ना, घेतो की नाही? का त्या नवऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो ना. माझ्या बायकोला कोणत्या रंगाचं शर्ट घातलं की आवडतं, माझ्या बायकोला मी कसा वागलं तर आवडतं, माझ्या बायकोला मी दारू प्यायली तर नाही आवडत, मग जाऊ दे बाबा मी दारू नाही पिणार, नको रे बाबा किती मित्राने पाहिले, नको ती चिडती जाय, तिचा लगेच पारा उठा, आज तिचा वाढदिवस आहे, तिला जे आनंद वाटेल तेच करत. काही का होईना आपल्या प्रिय व्यक्तीला आम्ही काय करतो, जाणून घेतो काय आवडतं काय नाही, ते कोणत्या गोष्टी नाही आवडत, कोणत्या गोष्टी आवडतात. ज्या वेळेला परमेश्वर आमच्यात राहतो, त्याचे ऍट्रिब्यूट्स, त्याची वचनं ज्या वेळेला आमच्यात राहतो, हे वचन ज्या वेळेला आम्ही वाचतो त्यावेळेला त्याला काय आवडतं काय नाही हे आम्ही जाणून घेतो. तो का विलंब लावतो, जाणून घे मला. इंटिमेट रिलेशनशिप, घनिष्ठ नातेसंबंध, जवळकीचा नातेसंबंध, तू माझा आहे आणि मी तुझी आहे. परमेश्वराला त्याच्या लेकराच्या जवळ राहणं, त्याच्या लेकरामध्ये राहणं आणि त्याच्या लेकराला स्वतःचे गुण, स्वतःचं सामर्थ्य दाखवणं आवडतं. देव आनंद देणारा देव. आदाम आणि हव्वाला ज्यावेळेला त्याने निर्माण केलं प्रियानं, त्यावेळेला त्यांनी सर्व उत्तम वस्तू निर्माण केल्यानंतर त्याला निर्माण केलं आणि म्हटलं जा बहुगुणित हो आणि पृथ्वी वाढवून टाक, स्वामित्व घे. त्याला त्याच्या लेकरांना आनंद देणं आवडतं, आनंद देणं आवडतं. लक्षात घ्या. आणि म्हणून तो सांगतो की मागितलेल्या गोष्टी पूर्णत्वास जाण्याआधी त्याला जाणून घे. परमेश्वराला काय जाणून घे? कारण पुढचा ऐका, का जाणून घे देवाला? तो माझ्यात राहतो, तो माझ्यात राहणारा देव, आरोग्य देणारा देव, क्षमा करणारा देव, तो सामर्थ्याचा देव, तो अशक्य गोष्ट शक्य करणारा देव, आणि तो परिस्थिती बदलवणारा देव, मनुष्य बदलवणारा देव, आणि तो जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य माझ्या मुखात देणारा देव, तो माझ्यामध्ये राहतो. हे मी जाणून घेतलं पाहिजे. तो कसा आहे कसा नाही का जाणून घेतलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे माझ्याद्वारे इतरांना आशीर्वादित करण्यासाठी. तुमच्या पास्टरनी त्याच्या सानिध्यात राहून त्याला जाणून घेतलं तो कसा आहे. ते जाणून घेतल्याच्या नंतर त्यांनी तुमच्याकडे जाऊ घेतले आणि तुम्हाला सांगितलं येशू ख्रिस्त कसा आहे, तो काय करतो, तो कसा परिस्थिती बदलतो. प्रार्थनेने तो समय बदलतो, प्रार्थनेने तो परिस्थिती बदलतो, प्रार्थनेने तो आम्हाला कसा बदलतो हे त्यांनी तुम्हाला शिकवलं. आमच्याद्वारे इतर आशीर्वादित व्हावे. का? आमच्यात आरोग्य देणारा देव आमच्यात राहतो. ज्या वेळेला आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो, ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते. अरे मी आत्ताच देवामध्ये आले आणि मी येशूच्या नावात तिच्यासाठी प्रार्थना केली, ती प्रार्थना लगेच ऐकली गेली. होय, कारण तो पुन्हा उठला ख्रिस्त, तो जिवंत देव, तो माझ्यात आहे, तो माझ्यात आहे. त्याने जीवन मृत्यूचं सामर्थ्य मला दिलंय. त्याने जे काही येशूच्या नावात तू मागशील ते तुला प्राप्त होईल असा पुत्रत्वाचा आणि मुलीचा अधिकार त्याने मला दिलेला आहे. मी त्याचं लेकरू आहे, लेकरूपणाचं पूर्ण अधिकार मला प्राप्त आहे. मी साधारण व्यक्ती नाही. ज्या वेळेला मी येशू ख्रिस्ताला स्वीकारते त्यावेळेला मी त्याचे वारीस होते. वारीस म्हणजे काय माहितीये का? बापाचे सगळे अधिकार लेकराला मिळतात ना, सगळे अधिकार मिळतात. मग येशू ख्रिस्ताचे सगळे अधिकार आम्हाला प्राप्त होतात प्रियांनो. त्याचे सगळे अधिकार, त्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. म्हणून म्हटलंय हा धर्म नाही, विश्वास आहे. विश्वास ठेव, परिस्थिती बदलेल. विश्वास ठेव, मनुष्य बदलेल. विश्वास ठेव, समाज बदलेल. विश्वास ठेव, तू स्वतः बदलशील. तू स्वतः बदलशील. बदलणं किती गरजेचं आज कळतंय. काय मुखाडे बोलत होतो आम्ही. या पोराचं रडणं ना थांबतच नाही. ते पोरगं किरकिरच होत जातं आणि मग आम्ही पास्टरकडे जातो. पास्टर काही केलं ना तर किरकिरच करतो, ऐकतच नाही.
कारण कन्व्हेन्स करता तुम्ही. टीचरकडे जातात आणि त्यांच्या शिक्षकाला म्हणतात, बाई पोरगा खूप त्रास देता, अभ्यासच करत नाही, शिकवा की त्याला, फार मठ्ठे डोक्याने. कालच एक माझी मैत्रीण आलेली होती, अतिशय ब्रिलियंट, अतिशय हुशार, आणि तिला दोन्ही लेकरं परमेश्वराने दिलं आणि हुशार, परंतु इंग्लिश मीडियम मध्ये आणि उत्तम अतिउच्च शाळेमध्ये. आणि त्या प्रिन्सिपलने सांगितलं, सोडून द्या, हो पोरगी काही शिकत नाही, काढून घ्या तिला, नाही चांगलं शिकणार. नातेवाईक पण म्हणत होते तिचं डोकंच नाही चालत. आणि मग ती आई विश्वासाने माझ्याकडे आली आणि अश्रू घालून म्हटले पोरगी शिकत नाही. आणि ज्या वेळेला तिच्यासाठी प्रार्थना केली त्यावेळेला मी सांगितलं तिला की ही मुलगी ज्ञानवंतांमध्ये तिची गणती होईल, हुशारांमध्ये तिची गणती होईल, आणि आउट ऑफ इंडिया ती मुलगी जाईल. हुशारांमध्ये तिची गणती होईल, आउट ऑफ इंडिया ती मुलगी जाईल, आणि ती मुलगी वैभव प्राप्त करून देईल. शुक्रवारच्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये ते आलेले होते मुलीला घेऊन. तिची मुलगी युरोपला गेली, तिची मुलगी आउट ऑफ इंडिया गेली, परदेशात गेली. तिच्या मुलीला याच ठिकाणी जाण्याच्या आधी 95% आणि 97% 12वीला प्राप्त झाले. म्हणजे हुशारांमध्ये, विद्वानांमध्ये ती गणली गेली. त्याच्यानंतर ती फॉरेनला गेली, परदेशामध्ये, आणि यशस्वी होऊन ती मुलगी माझ्याकडे शुक्रवारी आलेली होती. माझ्या प्रियानं काय सांगितलं होतं, 9वीला तिच्याबद्दल होप नाही. आणि त्याच मुलीला ज्या वेळेला परमेश्वराने सांगितलं त्या आईच्या तोंडावर की तीच मुलगी विद्वानांमध्ये, हुशारांमध्ये गणली जाणार आहे, आणि देवाने ते पूर्ण केलं. आई तिची रडत होती. विश्वासू धार्मिक स्त्री, अतिशय हुशार असणारी, शिवाय शिक्षिका, बुद्धिमान शिक्षिका, अतिशय बुद्धिमान शिक्षिका, तिची मुलगी. मग तिला निर्बुद्ध पोरगी कशी झाली? नाही प्रियांनो, परमेश्वरानं गर्भाशयात तिला हुशार लेकरू दिलेलं होतं. सैतानानं सगळ्या परिस्थिती तशी निर्माण केली, आळस, कंटाळा आणि आजूबाजूची परिस्थिती, शाळेची परिस्थिती, सगळ्या गोष्टी तशा निर्माण केल्या, आणि सैतानानं ते प्रत्येकाच्या मुखात घातलं. ती ढ आहे, तिला येत नाही, तिला येत नाही, तिला येत नाही, ती कच्ची आहे, तिला समजत नाही, ती कमी मार्केटची, ती हुशार नाही, ती हुशार नाही. आणि तिच्या बाबतीत तसंच घडत गेलं. ज्या वेळेला ते ब्रेक केलं, ज्या नेगेटिव्हिटी येशूच्या नावात नष्ट करण्यात आला, जे सैतानाचे योजना ज्या वेळेला प्रार्थना करून नष्ट करण्यात आला, देवाची योजना लगेच बाहेर आली आणि ती पूर्णत्वास गेली. ऍक्च्युअली ती हुशार मुलगी म्हणून जन्मलेली होती, बुद्धिमान मुलगी म्हणून जन्मलेली होती. मी तिला सांगितलं ती मुलगी एक बिझनेस वुमन म्हणून होणार आहे, आणि ते पूर्ण परमेश्वर करत आहे आणि करणार आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर आमच्या जीवनात अशक्य गोष्टी पूर्ण करतो. इतरांसाठी आम्ही आशीर्वादित व्हावं, इतरांसाठी आम्ही आशीर्वादित व्हावं म्हणून तो आम्हाला बदलवतो. का बदलवतो? इतरांसाठी आम्ही आशीर्वाद झाले पाहिजे. प्रत्येक दुसऱ्या तिमोथी 3रा अध्याय 16 वचन, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्राला एक सद्भोग, दोष दाखवणं, सुधारणूक, नीती शिक्षण उपयोगाचे आहे. याद्वारे देवाचा भक्त परिपूर्ण होऊन योग्य कामासाठी तयार व्हावा. स्पष्ट दिले देवाचं वचन, तुम्ही त्याच्या कार्यासाठी तयार व्हावं, इतरांना तुम्ही आशीर्वादित करण्यासाठी तयार व्हावं. म्हणून परमेश्वर तुमच्या जीवनात विलंब लागू देतो आणि तो तुमच्यात राहतो. लक्षात घ्या, का आम्हाला बदलवतो तो? कारण तो आम्हाला इतरांना आशीर्वादित करण्यासाठी तो आम्हाला बदलवतो. आम्ही इतरांना आशीर्वाद झाले पाहिजे.
आमचे शेजारचे पाजारचे मला त्रास देतात, नको ते वाईट बोलतात. आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, ते बदलव परमेश्वरा. पण त्याच्या आधी तो आम्हाला बदलवतो, आम्हाला क्षमा करणं शिकवतो, आम्हाला प्रेम करणं शिकवतो, आम्हाला दुसऱ्यांना जाणून घेणं शिकवतो. जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर हे आम्हाला शिकवतो तो. आणि मग तो त्या शेजाऱ्याला आमच्याकडून बदलवतो. आमच्या शत्रूला परमेश्वरा बदलून टाक. तो आमच्या शत्रूला बदलतो. तो म्हणतो मी तुझ्या शत्रूसाठी लढेल, मी त्याचा नायनाट करेल, त्याला त्याचा रक्तमांस खावायच लावेल. अरे मग परमेश्वरा अजून का नाही होत? अरे पण तो त्या आधी तुमच्यातले सगळे दोष काढून टाकतो. तुमच्यातच दोष असेल तर ती प्रार्थना ऐकली कशी जाणार आहे? म्हणून तो आधी तुमच्यातलं खोटं बोलणं, आधी वाईट वागणं, आधी परमेश्वराला अमान्य असणाऱ्या अमंगळ गोष्टी, अशुद्ध गोष्टी, घाण गोष्टी जे त्याला आवडत नाही, ते गुप्त पातक जे अंधारात तुम्ही करत असलेल्या गुप्त परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी, त्या सगळ्या 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 तो काढून टाकतो. आणि मग तो तुमच्या शत्रूसाठी लढतो, मग तो लढतो. दावीद, पौल, त्याच्यानंतर एस्तेर, रूथ, हन्ना, मोशे, अब्राहम या व्यक्तींना परमेश्वराने बदलवलं. दावीद गुलाकी होता, राजा बनण्यासाठी तो अपात्र होता, पण त्याला अभिषेक केला होता तो राजा होईल म्हणून. राजा होईल म्हणून त्याला अभिषेक केला, मग त्याला पळवलं परमेश्वरानं, त्याला बदलवलं. राजा काय असतो त्याला शिकवलं. लोकांना काय काय त्रास होतो, लोक कशातून जातात अधिकारी व्यक्तीमुळं. अधिकारी व्यक्ती हातात सत्ता आली की कसा त्रास देतो हे त्याला जाणवू दिलं, शिकवू दिलं, जेणेकरून तो त्याच्या प्रजेचा चांगला सांभाळ करू शकेल, त्याच्या प्रजेला तो चांगला तयार करू शकतो. आमच्या अधिकारी लोक आम्हाला त्रास देतात, एखाद्या गोष्टी डोक्यात वेळ घेऊन त्या गोष्टीचा त्रास देत राहतात. का? कारण परमेश्वर आम्हाला कळून देतो की ज्या वेळेला आमच्या हातामध्ये सत्ता येते त्यावेळेला आम्ही दुसऱ्यांना त्रास देतो का? दुसऱ्यांना हरास करतो का? ज्या वेळेला आम्ही सासू बनतो त्यावेळेला आम्ही आमच्या सुनेला त्रास देऊ नये म्हणून आमच्या सासूकडून त्रास दिलेला आम्हाला सतत सतत स्मरणात ठेवायला लावतो. बरोबर आहे? मी ह्याच्यातून गेले, मी त्याच्यातून माझ्या सुनेला नाही जाऊ देणार, तिला नाही तसे दिवस येऊ देणार. मी अश्रू गाळायचे, मी त्रास सहन करायचे, मी नाही तिला सहन करू देणार. लक्षात घ्या, परमेश्वर आम्हाला तयार करतो इतरांना आशीर्वादित होण्यासाठी. त्यानं हन्नाला तयार केलं, हन्नाला शोभेल दिला, तिला रडायला लावलं, परीना तिच्या जीवनामध्ये आणली, तिच्या सौत्याने तिला त्रास दिला, बांध बांध म्हणून बोलली आणि म्हणून ती देवाकडे गेली आणि आक्रोश केला. परमेश्वराकडे ती धावली, परमेश्वराची ओढ तिला लागली कारण तिला देवाने बदलवलं. तेव्हा परमेश्वराने तिची कूस उघडली. पुढची गोष्ट, परमेश्वर व्यक्ती बदलवतो, परमेश्वर आम्हाला बदलवतो आणि परमेश्वर व्यक्तीला बदलवतो. माझ्या नवऱ्याला, माझ्या बायकोला, माझ्या शेजारच्यांना, माझ्या कामावरच्या मालकिनीला परमेश्वर बदलवेल. होय, परमेश्वर बदलवेल. तो मनुष्य बदलवणारा देव आहे. लक्षात घ्या प्रियांनो. नीतिसूत्र याचा 21वा अध्याय 1 वचन, राजाचं मन पाटाच्या पाण्यासारखं परमेश्वराच्या हातात आहे, त्याला पाहिजे तिथे तो वळवतो. राजाला देखील परमेश्वर अधिकारी लोकांना, सत्ताधारी लोकांना, नवऱ्याला, बायकोला, लेकरांना परमेश्वर बदलवतो. तो बदलवणारा देव आहे, मनुष्य बदलवणारा देव आहे. त्याला त्याच्या लेकरांना हात लावणं म्हणजे बुबुळाला हात लावणं. डोळ्याच्या बुबुळाला कोणी हात लावलेलं बघा. स्वतःला किती स्वतःचा हात लावू देत नाही. स्वतःचा बोट आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करा, ते बुबुळ बंद होतं आणि दुसरा हात पटकन तो हात काढून टाकतो, लगेच रिॲक्ट होतं. दुसऱ्याच्या शेजारच्या डोळ्याला बुबुळाला हात लावण्याचा प्रयत्न करा, ती पटकन हात न कळत पटकन तुमच्या हातावर मारून मोकळ होईल. देवाच्या लेकरांना हात लावणं म्हणजे त्याच्या बुबुळाला हात लावणार आणि तो लगेच रिॲक्ट होतो.
माझ्या प्रियांनो, तुम्हाला हात लावणं तुमच्या विरोधात जाणं म्हणजे परमेश्वराच्या विरोधात जाणं आहे. त्याच्यामुळे तुमच्या कोणत्याही शत्रूला परमेश्वर कधीच सोडत नाही. तो तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतोच देतो. तुमच्या अश्रू बुद्धीत मोजून ठेवतो. त्याच्या समयानुसार तो प्रत्येक गोष्ट बंद करतो. तो तुमच्या शत्रूला त्यांचं रक्तमांस खावायला लावतो. पणिनाला उत्तर दिलं, हन्नाला लेकरू दिली, पण तोपर्यंत हन्नाला रडायला लावलं परमेश्वराच्या चरणाशी. मोशेला बदलवलं परमेश्वरानं. देवाला अशक्य काहीच नाही असं लूक याचा पहिल्या अध्याय 37व्या वचनात सांगितलं. देवाला अशक्य असं काहीच नाही. एस्तेर राणीला राणी करण्यासाठी वस्ती राणीला परमेश्वरानं काढून टाकलं. तिचा गर्भ नवऱ्याचं न ऐकणं गुन्हा होऊ दिला. ती त्या ठिकाणी काढली आणि त्याचं लेकरू एस्तेर अनाथ असणारी तिला त्या ठिकाणी ठेवले. जिनं तिच्या इस्रायल लोकांना प्रार्थनेत चालवलं. परमेश्वराची वाट पहा प्रियानो. जे त्याची वाट पाहतात ते कदापि लज्जित पचित होत नाही. आमची प्रत्येक प्रार्थना ज्या क्षणाला आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावात, आम्ही त्याच्या वचनानुसार येशूच्या नावात आम्ही जे काही मागतो प्रियानो, ते आम्हाला त्याच क्षणाला दिलं जातं. त्याच क्षणाला आमची प्रार्थना लगेच ऐकली जाते. मग तो आम्हाला वाट का पाहायला लावतो, कारण तो आम्हाला बदलवतो. तो आमची परिस्थिती बदलवतो. आमच्या अवतीभोवतीचे लोक तो बदलवतो. आमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तो बदलवून टाकतो. शाऊल इतका त्रास देणारा झाला राजा की लोकांना शेवटी दावीदच राजा असावा असं वाटलं. त्याचा क्रूरपणा, दुष्टपणा, वेडसरपणा लोकांना नकोसा झाला होता आणि दावीदाला त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट दिला आणि दावीद त्या ठिकाणी राजा झाला. परमेश्वर परिस्थिती तशी होऊ देतो. वस्तीचा अहंकार मीपणा इतका वाढला की देवाची आज्ञा तिने सुरू केली की आपल्या नवऱ्याचा सन्मान करावा, राजाचा सन्मान करावा. तिने त्याचा सगळ्यांसमोर अपमान केला की ती परिस्थिती येऊ दिली की प्रत्येक राजदरबाराला वाटलं की राणी या पदावर नको. त्यांनी राजाला सपोर्ट केलं, तिला काढून टाकलं आणि एस्तेरची स्थापना त्या ठिकाणी. परमेश्वर परिस्थिती निर्माण करतो तशी तो परिस्थिती निर्माण करतो. पोटिफरच्या बायकोने आळ टाकून त्याला कैदेत टाकलं होतं, पण राजाला अशी स्वप्न परमेश्वराने पडू दिली की त्या स्वप्नांचा अर्थ सांगणारा कोणीतरी हवा होता आणि त्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी कैदेमध्ये साक्षी निर्माण केलेला हा दानियल, हा योसेफ त्याला बाहेर काढण्यात आला आणि त्या राजाचा स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला आणि त्याला राजाधिकारावर, त्याला राजाच्या नंतरचे सगळे अधिकार प्राप्त करून देण्यात आले. उच्च स्थानावर तो प्रस्थापित झाला. तो परिस्थिती निर्माण करतो, तो आमची परिस्थिती बदलवतो तो आमची परिस्थिती. माझ्या प्रियांनो, माझे स्वतःच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी अशी व्यक्ती होते, मला माझ्या कोझी लाईफ मध्ये माझ्या घरात बाहेर पडणं अजिबात आवडत नव्हतं, बिलकुल आवडत नव्हतं. मला माझं चर्च प्रचंड प्रिय, माझे लोक मला प्रचंड प्रिय. मला नाचून गाऊन स्तवन करणं, माझ्या लोकांना आनंद करणं प्रचंड आवडतं. मला थोडीशी पण घाण सहन होत नव्हतं, थोडीशी धूळ लागलेली मला सहन होत. कुठं गाडीमध्ये जाणं शक्य नाही, कुणाच्या घरी गेलं तर मला बसणार नाही, अजिबात नाही, थांबणार नाही, हे नाही ते सगळं छान, सगळं स्वच्छ, सगळं छान पाहिजे. प्रवासाचा त्रास अजिबात नाही, अजिबात आवडणार नाही मला. कोझी लाईफ, आरामदायक लाईफ. मी, माझे लोक आणि माझे आनंद, बस माझं घर. एकदा कामावरून आलं की घरातून बाहेर जायला मला बिलकुल आवडत नव्हतं, अजिबात नाही. त्या परमेश्वरानं बदलवलं मला.
मला लहानपणी 4थीत असताना परमेश्वराने अभिषेक केला होता, त्यावेळेला मला दिलेलं वचन त्यानं पूर्ण केलं. त्यानं मला बदलवलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये लोकांसाठी प्रार्थना करत होते, चमत्कार घडत होते, अनेक गोष्टी घडत होत्या. आणि त्या लोकांना सांगत होते मी की तुम्ही नंतर साक्ष देणार, तुम्ही असं करणार, तसं करणार. सगळे चमत्कार झाले. आणि फक्त कोणी मला कधी बोलवलं तर कधीच जात नव्हते. आणि देवाच्या आत्म्याने सांगितलं, आता तुला लोक बोलवतात, जा बाहेर ने, जा बाहेर ने. नाही जाणार, बिलकुल नाही, अजिबात नाही, त्रास नको. इथून सांग कोणवर प्रार्थना करते. चर्चमध्ये आलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत, घरी कुठे दुसऱ्यांच्या चर्चेसमध्ये दुसरीकडे प्रभात, हा बिलकुल नाही, नाही अजिबात नाही. गाणीत जाणं, त्रास काढणं नाही, बिलकुल नाही. मला आनंद पाहिजे, मी त्रास नाही सहन करून घेणार, मला ऊन सहन होत नाही, बिलकुल नाही, नाही मी जाणार नाही. आणि माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला फक्त प्रार्थनेसाठी म्हणून एकदा माझ्या जवळच्या व्यक्तीच्या घरी बोलवलं आणि त्या जवळच्या व्यक्तीच्या घरी फक्त एकदा प्रार्थनेसाठी म्हणून गेले, बघितलं तर मोठी मीटिंग अरेंज केली आणि तेवढी मोठी मीटिंग अरेंज केली होती. ते म्हटलं बोला आता. देवाचा आत्मा म्हटलं उठ आणि बोल. आणि मी बोलले आणि परमेश्वराचं कार्य झालं. रात्री 2:30 वाजेपर्यंत मीटिंग चालू होती, 2:30 वाजेपर्यंत. माझ्या प्रियांनो, 3:30 वाजेपर्यंत मीटिंग झाली होती. 2:30 वाजता घरी आले सर, आणि 2:30 वाजता मी घरी आले. त्याच्यानंतर लोकांनी चावचाव करायला सुरुवात केली. तुम्ही तिकडे मीटिंग घेऊ शकत, आमच्या इथे घेऊ शकत नाही, आम्हाला बातम्या कळल्या, आम्हाला व्हिडिओज आले, हे आले ते आले. आणि लोकांनी चावचाव केले, नाही आमच्या इथे साक्षीसाठी घ्या. आणि परमेश्वराचं उठ आणि जा, उठ आणि जा. आणि परमेश्वराने त्याच्या लोकांच्या करवी ओढून मला बाहेर काढले आणि परमेश्वराने धावायला लावला. तो आजपर्यंत एकही देवाने मला थांबू दिला नाही, थांबू दिला नाही. ज्या मला कोणत्याच गोष्टी सहन होत नाही, धूळ म्हणू नको, घाण म्हणू नको, ऊन म्हणू नको, पाऊस म्हणू नको, चिखल म्हणू नको, कोणत्या कपाळीत. आज तुम्ही जालन्याचं बघताय, जालन्याच्या कोणत्या विभागात मी आले तुम्हीच बघताय. परमेश्वर मला पळायला लागतं. सकाळीच पहाटे उठून 4 वाजता आणि दर गाडी आणि पण माझ्या लोकांसाठी. माझ्या प्रियांनो, देव आम्हाला त्याच्या लोकांसाठी बदलवतो आणि तो आमच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य करतो. त्यानं मला बदलवलं, त्यानं मला फोडलं, तोडलं, मोडलं. अत्यंत गर्विष्ठपणा, अत्यंत गर्व आणि घमंड होता मला, प्रचंड घमंड होता. तो सगळा घमंड त्याने नसतानाबूत केला, लचित पचित होऊ दिलं त्यानं मला. तो देव त्याच्या गौरवासाठी आम्हाला बदलवतो, प्रियांनो, पूर्णपणे बदलवतो. आणि जे त्याची वाट पाहतात ते धन्य आहोत. म्हणून माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळणार म्हणजे मिळणारच. लक्षात ठेवा, मी निराश होणार नाही. आज देवाला सांगायचं आहे, मी निराश होणार नाही, कारण माझा देव उत्तर देणारा देव आहे. त्यानं मी प्रार्थना केली, ती प्रार्थना लगेच ऐकलेली आहे आणि त्याने माझ्या प्रार्थनेला होय आणि आमेन म्हणून उत्तर दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, नकाराचे शब्द, हे होणार नाही, ते होणार नाही, घाणच घडेल, वाईटच घडेल, असंच घडेल, हे शब्द निगेटिव्ह शब्द आहे, वाईट शब्द आहे. ते शब्द मी बोलणार नाही, कधीच बोलणार नाही. तिसरी गोष्ट, मी आशा कधीच सोडणार नाही. देवाला त्याचं कार्य करू दे. देवा कधी घडेल, केव्हा घडेल, घडेल की न घडेल, असे शब्द मी काढणार नाही. माझी चिंता मी माझ्या प्रभूवर टाकेल. माझी चिंता वाहणारा परमेश्वर आहे, मी त्याच्याच वेळेत कार्य होऊ दे. माझ्या देवाच्या वेळेसाठी मी थांबून राहील, कारण तो त्याच्या वेळेत कार्य करतो. मी इतर लोकांसाठी प्रार्थना करेन, इतर लोकांना जाऊन ख्रिस्त गाजवेल. ते धर्मांतराचं कार्य नाही, तर ख्रिस्त गाजवणं हे येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेणं, विश्वासू देवाला अंतःकरणात घेणं, विश्वासावर जगणं आहे.
हे मी सगळ्यांना जाऊन सांगेन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत मी त्याची सुवार्ता सांगेन. मी परमेश्वराचा धन्यवाद करत राहील. सतत वाट पाहत असताना मी काय करेन तर मी त्याचा धन्यवाद करत राहील. कारण तो स्तवनात बसणारा देव आहे. स्तवनाने सगळी बंधनं तो तोडतो. मी जे बोलेन जे स्तवन करेन त्याप्रमाणे घडणार आहे. म्हणून मी सदैव स्तवन करेन. मी आशा करून राहील. माझा देव मला बदलवत आहे. माझी परिस्थिती बदलवत आहे. आणि परमेश्वर माझ्या शत्रूला माझ्यावर आनंद करू देणार नाही. एकतर तो माझ्या शत्रूला बदलवेल अन्यथा काही जण परमेश्वराने सांगितलं देवाचं वचन आहे दुर्जनाला नाशासाठी ठेवलेले आहे. मग परमेश्वर जर नाशासाठी ठेवलेला शत्रू असेल तर परमेश्वर त्याच्या संधी लढेल आणि त्याला नेस्तनाबूत करेल. फारोचं सैन्य फारो माग लागलेला होता त्याच्या लोकांच्या. वरिष्ठ असणारा फारो क्षणात त्या पाण्यामध्ये बुडून त्याच्या सैन्यासही नष्ट झाला. शाऊल माग लागलेला होता. दावीद याचा राजा म्हणून अधिकारी होता. अधिकारी पाठीमागे लागलेला क्षणात तो नष्ट झाला. नष्ट झाल्यावर कुठे गेलेला असणार? फारो कुठे गेलेला असणार? नरकाच्या यातनांमध्ये. म्हणून देव आमच्या शत्रूला बदलण्यासाठी समय देतो. म्हणून आमच्या शत्रूवर देखील आम्ही प्रेम केलं पाहिजे. त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वरा त्यांना बदलव. कारण येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. ते काय करतात त्यांना समजत नाही. कारण येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. मग मी वाट पाहत असताना माझ्या शत्रूला क्षमा करेल आणि त्याच्यासाठी प्रार्थना करेल. परमेश्वराला त्याला बदलव. आणि जर परमेश्वराने तो दुर्जन म्हणून ठेवलेला असेल तर परमेश्वर स्वतः त्याच्यासाठी लढेल आणि परमेश्वर त्याला त्या ठिकाणातून उद्ध्वस्त करेल आणि काढून टाकेल. पण परमेश्वर माझी प्रत्येक चिंता पाहतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो. तो विश्वासू देव आहे. तो कधीच बदलत नाही. आपण गुडघ्यावर येऊया. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी गुडघ्यावर या. आपले हात वरती करा आणि परमेश्वराला म्हणा तू माझी चिंता पाहणारा देव आहे. तू अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. तू परिस्थिती बदलवणारा देव आहे. हालेलुया. गुडघ्यावर या. गुडघ्यावर या. आपले हात वरती करा आणि परमेश्वराच्या हातात द्या. परमेश्वर आज मी पूर्ण समर्पण करत आहे. मला माहिती आहे तू माझ्या प्रत्येक प्रार्थनेची उत्तर देणार आहे. मी चिंता करणार नाही. निराश होणार नाही. तुझे हालेलुया. हालेलुया. क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ तो तुमच्या जीवनात येशू ख्रिस्त कार्य करत आहे आणि तो शांतीचा देव आहे. दंगा करणारा देव नाही. दंगा करणारा देव नाही. शांतीचा देव आहे. येशू ख्रिस्त शांतीचा देव आहे. जीवन की राहों कशी परिस्थिती असू दे जब द्वार बंद होंगे सगळी दारं बंद असते फिर भी भरोसा तेरा यीशु पे रखना. माझा विश्वास येशू ख्रिस्त आहे. इस दुनिया में यीशु ने अपना सगळे सोडतील पण देव सोडणार नाही. येशू ख्रिस्त. मी चिंता करणार नाही. मी त्याचा धन्यवाद करेन. धन्यवाद करेन. हालेलुया. तो शांतीचा देव आहे. तो शांतीचा देव आहे. तो आमच्या शरीरावर कंट्रोल करतो. तो अशक्य गोष्टी शक्य करतो. क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ. आमेन. आमेन. हालेलुया. 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 येशू ख्रिस्त
तो शांतीचा वेळ आहे. तो शांतीचा वेळ. दंगा करणारा देव नाही. बस एक यीशु है सच्चा पर तेरी उंगलियों को पकड़ के तुझी को चला हालेलुया. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. यीशु तेरे साथ आमेन आमेन. Jesus Jesus Jesus. कार्य करत आहे. तू सुटका देत आहे.